माझे नाव विष्णुमाया संगम बैके, स्टँडर्ड 5. शाळेचे नाव पूजा पब्लिक स्कूल, इंग्लिश मीडियम, देगलूर. आजच्या या जयंती सोहळ्यास उपस्थित मान्यवर व जमलेले सर्व. आज साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णाभाऊचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या. चित्रपट कथा, पोवाडे, लावण्या व प्रवास वर्णन लिहिले. अण्णाभाऊंनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी जगातील 27 भाषेत प्रकाशित झाली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, ही त्यांची छक्कड भारतभर प्रसिद्ध झाली. हा सर्व विषय आणि अण्णाभाऊंनी केलेले सर्व कार्य तसेच त्यांनी लिहिलेले संपूर्ण साहित्य या सर्व गोष्टींचा आढावा घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. आणि तसेच आज आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय देखील आपल्या समोर आहे. आज आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत आणि त्यात आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात काही ठिकाणी निषेध मोर्चे पण निघताना आपल्याला दिसून येत आहेत. आता हे जे मोर्चे निघत आहेत ते आरक्षणाच्या समर्थनात असो किंवा विरोधात, त्या मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बांधवांना माझी विनंती आहे की आपल्याकडून कोणत्याही महापुरुषांचा, महामानवांचा किंवा कोणा जातीचा, धर्माचा अपमान होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण महापुरुष हे कधीच कोणत्या एका समाजासाठी काही काम केलेले नाही, तर प्रत्येक महापुरुषांनी सर्वच समाजासाठी काम केले आहे. त्यामुळे प्रत्येकाने सर्वच महापुरुषांचा सन्मान केला पाहिजे. आणि आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय बोलतच आहे तर देगलूर शहरातील व तालुक्यातील मातंग समाजाच्या नेत्यांना व पुढाऱ्यांना माझी एक विनंती आहे की आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात एखादा मोर्चा आपल्या देगलूर शहरात पण काढला पाहिजे. कारण फक्त महापुरुषांच्या जयंत्या साजरा करणे हे सामाजिक कार्य नाही, तर समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून काम करणे हे समाजकार्य होय असे मला वाटते. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊंनी आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढला आणि घोषणा दिली की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. त्याचप्रमाणे आरक्षण तर मिळालं, पण ते आमच्यापर्यंत पोहोचलं नसल्यामुळे आता आरक्षण उपवर्गीकरणाची गरज आहे. हे आपल्याला शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. आणि आरक्षणाचा विषय बोलतच आहे तर देगलूर शहरातील व तालुक्यातील मातंग समाजाच्या नेत्यांना व पुढाऱ्यांना परत एकदा विनंती करते की आरक्षण उपवर्गीकरण व्हावे यासाठी एका मोर्चाचे नियोजन करावे. कारण आरक्षण आपल्या हक्काचे आणि आहे ते आपल्या बापाचे. कारण आरक्षण आपल्या हक्काचे आणि आहे ते आपल्या बापाचे. कारण बाबासाहेब हे फक्त माझे आणि तुमचे नाहीत, तर संपूर्ण भारत देशाचे बाप आहेत. ते कसं?